परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास मी स्वागत करतो. परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आज पुन्हा एकदा देवाचं जिवंत वचन, जे जीवन आणि आत्मा आहे, ते वचन तुमच्यापर्यंत घेऊन येत असताना मला मोठा आनंद होत आहे. वचनाच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटत आहोत, हे कितीतरी अद्भुत आहे. आणि वचनच आहे जे आम्हाला एकत्र करतं, वचनच आहे जे आम्हाला एका आत्म्याचं बनवतं, वचनच आहे जे आम्हाला एका चित्ताचं बनवतं. कारण ते वचन आमचं पोषण करणार किंवा आम्हाला देवाच्या समीप नेणारं, आमचा देवावरचा विश्वास वाढवणार आहे. आणि म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतो, धन्य ते लोक आहेत जे देवाच्या वचनाकडे लक्ष देतात, शिक्षणाकडे लक्ष देतात. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, तिमोथेला पत्र लिहिताना देवाचा दास तिमोथेला म्हणतो की जे शिक्षण तुला मिळालंय त्या शिक्षणाला तू दृढ धरून राहा आणि त्याच्यातच तू टिकून राहा. इतकं महत्व त्या वचनाला आहे, इतकं महत्व त्या शिक्षणाला आहे की त्या शिक्षणामध्ये आपण टिकून राहावं, त्या शिक्षणाला आपण दृढ धरून राहावं. मागच्या मी पाहिलं, डोंगरावरच्या प्रवचनाला प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या सेवेला सुरुवात केली त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी डोंगरावरचं प्रवचन केलेलं आहे. आणि त्या प्रवचनामध्ये धन्यवाद देत असताना प्रथम 5व्या अध्यायाच्या मत्ते सुवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये आम्ही मागच्याच पाहिलं की आत्म्यानं दीन ते धन्य, कारण स्वर्गाची राज्य त्यांचे आहेत. आणि मी पाहिलं आत्म्यानं दीन होणं म्हणजे काय, किंवा आत्म्यामध्ये दीन असणं म्हणजे काय. प्रियानो, आम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि म्हणून वरील गोष्टीकडे आम्ही लक्ष लावणं अतिशय गरजेचं आहे. आज आम्ही पाहूयात की पुढचं जे वचन आहे किंवा पुढचा जो उद्गार आहे प्रवचनामधला, तो सुद्धा आमच्यासाठी किती महत्वाचा आहे. प्रियानो, मत्ते सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन, त्याच्यामध्ये काय लिहिलंय पाहूया. जे शोक करीतात ते धन्य, जे शोक करतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. पहा, जे शोक करतात ते धन्य. प्रियानो, आता शोक करणं म्हणजे नक्की काय आहे? शोक आम्ही कशाविषयी करावा? शोक आम्ही कुठल्या गोष्टीविषयी करावा? म्हणजे देवापासूनचं सांत्वन किंवा देवापासूनचं समाधान किंवा देवापासूनचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील. प्रियानो, असे एक शोक करणं आहे की ज्याला सांत्वनाची खात्री आहे किंवा सांत्वन ज्या ठिकाणं आम्हाला प्राप्त होऊ शकतो किंवा मिळू शकतं, आणि ते आहे शोक करणं. हवं. आता शोक करणं म्हणजे विलाप करणं आहे, दुःख करणं आहे, खेद करणं आहे. कशाबद्दल आम्ही खेद करावा, कशाबद्दल आम्ही दुःख करावं? तर बायबल आम्हाला सांगतं, पाप आणि पापाचे होणारे दुष्परिणाम याची आम्ही जाणीव ठेवून आम्ही त्याच्याविषयी, त्या पापाविषयी शोक करावा, त्या पापाविषयी दुःख करावं, त्या पापाविषयी खेद करावा, त्या पापांचा पश्चाताप आम्ही करावा. प्रियानो, पाप आणि पापामुळे होणारे दुष्परिणाम त्याची जाणीव आम्हाला असणं गरजेचं आहे. प्रियानो, आणि त्याच्यामुळं प्रियानो त्या पापाची जाणीव होऊन आम्ही शोक करणं, आमच्या पापाविषयी पश्चाताप करणं म्हणजे शोक करणं. प्रियानो, त्याची जाणीव होणं त्या दुःखाची म्हणजे शोक करणं आहे. प्रियानो, आज आम्ही पाहतो जगामध्ये अविश्वास, भ्रष्टाचार आणि दुष्टाई वाढलेली आहे. प्रियानो, आणि याविषयी दुःख करणं, जे परमेश्वराला ज्याविषयी दुःख होतो आणि त्या गोष्टीविषयी आम्ही दुःख करावं आणि दुःख करणं म्हणजे शोक करणं आहे. आणि म्हणून मी पाहतो पौल त्याविषयी शोक करत असताना आम्ही पाहतो, तो म्हणतो की मला तुमच्यासाठी आणि प्रसूत वेदना होत आहेत. आम्ही पाहतो इतकं त्याला दुःख होत आहे. पापामुळे लोक मरण पावत आहेत, पापामुळे लोक देवापासून दूर चाललेले आहेत, त्यांचा नाश होत आहे. आणि म्हणून त्यानं सर्वस्वी स्वतःला समर्पित करून सुवार्तेची घोषणा त्याच्यामध्ये तो अतिशय तत्पर राहिला. सर्व प्रकारची संकट त्यांनी सहन केली, पापामध्ये पडत असलेल्या लोकांविषयी त्यांनी दुःख केलं आणि मी पाहतो त्यांनी शेवटपर्यंत सुवार्तेची घोषणा वधस्तंभावर केलेला ख्रिस्त आणि त्यांनी गाजवलेला आहे. प्रियानो, आम्ही पाहतो प्रभू सुद्धा, आणि आम्ही पाहतो पापांमुळे लोकांच्या आमच्या पापांमुळे तो दुःखी आहे. प्रियानो, आणि म्हणून तो म्हणतो मागे फिरा आणि जिवंत तुम्ही राहा. मग मरणाच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर तुम्ही मागे फिरा
आणि जिवंत राहा असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आम्ही पापामध्ये मरावं, आम्ही पापामध्ये खितपत पडावं किंवा पापामुळे आम्ही नाशाकडे जावं अशी देवाची इच्छा मुळीच नाही. आणि म्हणून तो म्हणतो मी आलो आहे ते तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी. प्रियानो, परमेश्वराचं मापनदंड आणि परमेश्वराचं परम सामर्थ्य याची त्याच्या समोर आम्ही किती दुर्बळ आहोत, आम्ही किती अशक्त आहोत याची जाणीव असतं म्हणजे शोक करणं आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभ घेऊन तो चालला होता, आमचं पाप सोयी वाहून तो नेत होता, त्याचा छळ करण्यात येत होता, त्याच्या पाठीमागे चालणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्या रडत होत्या, त्या शोक करत होत्या. त्याच तो म्हणतो माझ्यासाठी रडू नका, आपल्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी तुम्ही रडा. प्रियानो, शोक करणं म्हणजे पापाच्या होणाऱ्या दुष्परिणामाचं त्याच्याविषयी दुःख करणं आहे प्रियानो. आणि आज आम्ही तेच पाहणार आहोत प्रियानो. देवाचं राज्य कशामध्ये आहे? रोमकराचं पत्र याचा 14वा अध्याय आणि त्याच्या 17 वचनामध्ये काय लिहिले आपण पाहूया. खाणे व पिणे यात देवाचे राज्य नाही. खाणे व पिणे यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद यात आहे. प्रियानो, ज्यास आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप करतो किंवा आम्ही शोक करतो, आमच्या पापामुळं, आमच्या चुकीच्या आणि त्या अवस्थेमुळे आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो, शोक करतो, आम्ही दुःख करतो प्रियानो, आम्ही पश्चातापी अंतःकरणानं प्रभूला शरण जातो. आम्हाला स्वर्गाचं राज्य किंवा आम्हाला पापातून सोडवण्याचं सामर्थ्य आमच्या प्रभूमध्ये आहे प्रियानो. आणि स्वर्गाचं राज्य कशामध्ये आहे? तर नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळणारा आनंद यामध्ये आहे. आणि म्हणून पाहतो की ते राज्य आम्हाला मिळवण्यासाठी आम्ही शोक करावा, आमच्या पापांचा पश्चाताप करावा, आमच्या पापाबद्दल आम्ही दुःख करावं, आमच्या प्रभूला आम्ही शरण जावं प्रियानो. आम्ही नीतिमत्वामध्ये असावं, आम्ही त्या शांतीमध्ये असावं, आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने किंवा प्रेरणेने चालणारे लोक असणं गरजेचं आहे प्रियानो. पुढे त्याच प्रवचनामध्ये आम्ही पाहणार आहोत शांती करणारे ते धन्य, तेव्हा आम्ही पाहतो त्याविषयी आणि विश्लेषण आम्ही नंतर पुढे पाहणार आहोत. पण त्याच्यामध्ये आम्ही पाहतो त्याच्यामध्ये देवाचं राज्य आहे, नीतिमत्वामध्ये देवाचं राज्य आहे. ते नीतिमत्व ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्हाला प्राप्त होतं. आम्ही पश्चातापी अंतःकरणानं प्रभूकडे शरण जातो प्रियानो आणि आम्ही पाप कबूल करतो, त्या ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं. आणि नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळणारा आनंद यामध्ये स्वर्गाचं राज्य आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि प्रियानो, आम्ही शोक करावा, आमच्या पापांचा शोक, पापाविषयी आम्ही शोक करावा, आम्ही पश्चाताप करावा, आम्ही ते प्रभू समोर यावं प्रियानो, आमच्या सर्व चुकांची कबुली देऊन आम्ही मागे वळावं म्हणजे आमच्यातले रोगराई निघून जाईल प्रियानो, आमच्या देशातले क्लेश निघून जातील. हालेलुया. इतिहासाचं दुसरं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि त्याच्या 14 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे पाहूया. तर माझे नाम ज्यास दिले आहे, त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले. तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करील. पहा, या ठिकाणं ज्यास मी आमच्या पापाबद्दल शोक करतो, ज्यास मी आमच्या पापाबद्दल दुःख करतो, ज्यास मी आमच्या पापांचा पश्चाताप करतो, देव म्हणतो की मी त्यांच्या पापांची क्षमा करील आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करील. आज आम्ही पाहतो आमचा देश एका विशिष्ट क्लेशातून जात आहे. जगाच्या पाठीवरचे अनेक राष्ट्र आम्ही पाहतो की आज त्या क्लेशातून, त्या रोगातून, त्या पिढीतून जात आहेत प्रियानो. आणि आज जर आपल्या देशाविषयी तुम्हाला कळकळ आहे, आज जर तुमच्या स्वतःविषयी आणि तुम्हाला काही खात्री प्राप्त करून घ्यायची असेल तर आज आम्ही काय करावं प्रियानो? आमच्या सर्व पापांचा आणि आमच्या देवाजवळ आम्ही शोक करावा, आम्ही पश्चाताप करावा. आणि या ठिकाणी देवाचं तर माझे नाव ज्या दिले आहे त्या माझ्या लोकांनी, ज्यांना माझं नाव दिलेलं आहे,
प्रियानो, आम्हाला ते नाव प्राप्त झालेलं आहे आणि आज तो आपल्या लोकांना म्हणत आहे की ज्या त्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर काय लिहिलेलं आहे, त्यांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक राहिले तर. आणि प्रभूचं दर्शन कोणाला मिळतं? जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. म्हणजे तुमच्या अंतःकरणातले दुष्ट विचार निघून जाणं गरजेचं आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये असलेली मलिनता निघून जाणं गरजेचं आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सर्व निघून जाणं गरजेचं आहे. प्रियानो, आतून जे बाहेर येतं ते मनुष्याला भ्रष्ट करतं, पवित्र शास्त्रामध्ये. म्हणून आम्ही दीन होऊन प्रार्थना करावी, आम्ही दैवाच्या दर्शनाविषयी सदा उत्सुक असावं. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं, आमच्या अंतःकरणाच्या शुद्धतेमध्ये आम्ही तत्पर राहावं, ते आमचं अंतःकरण आम्ही शुद्ध ठेवावं. आणि बायबल सांगतं, आणि आपल्या दुष्ट मार्गापासून ते परावृत्त झाले, म्हणजे आपल्या चुकीच्या मार्गापासून जर ते दूर आले तर मी त्यांच्या पापांची क्षमा करील. म्हणजे ज्यांनी आपल्या पापाविषयी शोक केलेला आहे, देवा मी पापी आहे, तुझ्या विरोधात मी पाप केलेला आहे, माझ्या पापांची मला क्षमा कर. हा प्रियानो, आज आम्ही अनेक लोक पाहत आहोत प्रियानो की विश्वासणारे म्हणून जगात जगत आहेत, पण अनेक चुकीच्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत, अनेक चुकीच्या प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहेत. प्रियानो, मी नेहमी सांगतो, आपले नाते संबंध सुद्धा आपल्याला नीट ठेवता येत नाही. आमच्या देवानं आम्हाला एक केलेलं आहे, आमच्या देवानं आम्हाला एकमेकावर प्रीती करायला शिकवलेलं आहे. शत्रूवर सुद्धा प्रीती कर असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. तुला कोणी शाप दिला तर त्याला शाप देऊ नको, त्याला आशीर्वादच दे असं तुझं वचन, देवाचं वचन आम्हाला सांगतं. आम्ही पाहतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं, तुझा शत्रू उघडा दिसल्यास त्याला वस्त्र दे, तो भुकेला असल्यास त्याला पाता आणि अन्न दे, तो तहानेला असल्यास त्याला पाणी दे, असं शिकवणार आमचा देव आहे. प्रियानो, आज आम्ही कुठल्या अवस्थेमध्ये आहोत आमचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. प्रियानो, आज आमचे नाते संबंध आम्ही नीटसर ठेवलेले आहेत का? प्रियानो, अजूनही आमच्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी, अनेक चुकीच्या आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, देवाला खिन्न करणाऱ्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत. अनेक लोक अजूनही व्यसनाधीन आहेत. प्रियानो, अनेक लोक आणि अजूनही देवाच्या विरोधात वागत आहेत. प्रियानो, आणि आम्ही पाहतो, जर असं आमचं जीवन आहे तर आम्ही शोक केला नाही तर प्रियानो आम्हाला पापांची क्षमा नाही. आम्ही शोक केला नाही तर आमच्यातले क्लेश जाणार नाही. आम्ही जर शोक केला नाही, आम्ही जर पश्चाताप केला नाही तर देवाचं दर्शन आम्हाला कदापि घडणार नाही. प्रियानो, आज आपण आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहूया की मी काय वागत आहे, माझं कुठं चुकत आहे. आम्ही आत्मपरीक्षण करतो का? आम्ही आत्मनिग्रह करतो का? आम्ही प्रभूच्या मागे चालला असताना आम्ही रोज स्वतःला तपासतो का? जर देवाने ओळंबा लावला प्रियानो तर आम्ही त्याच्यामध्ये आणि त्या मापामध्ये आम्ही बसू शकणार नाही. प्रियानो, त्याचा मापदंड अतिशय कडक आहे माझ्या भावानो बहिणो. आणि त्यानं जर आम्हाला मोजायला सुरुवात केली, त्यानं जर आम्हाला ओळंबा लावला तर मी त्याच्यामध्ये योग्य ठरेल का? मी योग्य भरेल का? प्रियानो, आम्ही स्वतःविषयी काळजी घेणं गरजेचं आहे. प्रियानो, आम्ही स्वतःविषयी काळजी घेणं गरजेचं आहे माझ्या भावानो बहिणो. आम्ही अपशब्द कुणाला वापरू नये, आम्ही चुकीच्या गोष्टी कुणाला करू नये, आम्ही शिवीगाळ कुणाला करू नये. आमच्यामधून ख्रिस्त लोकांना दिसावा ही देवाची इच्छा आहे. प्रियानो, मी नेहमी सांगतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं, तो देव म्हणतो की तुम्ही माझं मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये माझा आत्मा वास करतोय, तुम्हाला ठाऊक नाही काय? जो कोणी माझ्या मंदिराचा नाश करेल त्याचा मी नाश करेल. प्रियानो, आज हे मंदिर आपण शुद्ध ठेवूयात. प्रियानो, सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आमच्यातून काढून टाकूयात. आपण शोक करूयात, आपल्या पापांचा पश्चाताप आपण करूयात, आपल्या दुष्ट मार्गापासून आपण परावृत्त झालो तर स्वर्गातून तो परमेश्वर म्हणतो, मी स्वर्गातून तुमची विनंती ऐकून मी तुमच्या पापांची क्षमा करेल. आणि पुढे म्हणतो, मी तुमच्या देशातले, म्हणजे बायबल वचन असं आहे की त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करील. हालेलुया. क्लेशातून सुटण्याचा एक आणि एक मार्ग आहे प्रियानो, आमच्या पापांचा पश्चाताप करावा. क्लेशातून सुटण्याचा एकच मार्ग आहे की आम्ही शोक करावा. आमच्या चुकीच्या गोष्टीविषयी, आमच्या अपप्रवृत्तीविषयी, आमच्या देवाविरुद्ध वागलेल्या चुकीच्या गोष्टीविषयी आम्ही शोक करावा. पापाचं आणि परिणाम, दुष्ट परिणाम आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही त्याच्यामध्ये असावं देवाची इच्छा नाही. आणि म्हणून देव म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा आणि जिवंत तुम्ही राहा. प्रियानो, जो केवळ नजरेनं
एखाद्या स्त्रीकडे पापीच्या वासनेच्या आणि इच्छेने तो बघतो, त्याने आपल्या अंतःकरणामध्ये व्यभिचार केलाय. देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो, आणि म्हणून आम्ही जागृत राहावं. आमचं मंदिर, आमचं शरीर देवाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये आम्ही आणि पावित्र्य आम्ही त्याच्यामध्ये राखावं, अशी देवाची इच्छा आहे. पुढे आम्ही पाहतो, बायबल आम्हाला सांगतो आणि यशाचा ग्रंथ याचा 55 अध्याय आणि त्याचं 7 वचन. दुर्जन आपला मार्ग सोडो, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो, आणि परमेश्वराकडे वळो, आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करेल. म्हणजे तो त्याचवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. पहा, दुर्जन आपला मार्ग सोडो. हालेलुया. म्हणजे दुर्जनानं आपल्या चुकीच्या मार्गाविषयी शोक करावा, दुर्जनानं आपल्या चुकीच्या गोष्टीविषयी शोक करावा, पश्चाताप करावा. अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो. अधर्मी मध्ये आम्ही पाहतो अनेक कल्पना मनुष्याच्या मनामध्ये येतात प्रियानो. बायबल आम्हाला सांगतो की देवानं मनुष्याला सरळ निर्माण केला, पण तो अनेक चुकीच्या मार्गाने, अनेक कल्पनाच्या मागे तो लागलेला आहे. आणि म्हणून मी पाहतो की अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो. चुकीच्या कल्पना, चुकीचे विचार प्रियानो आमच्यातून निघून जाणं गरजेचं आहे. आणि तो म्हणतो अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. हालेलुया. परमेश्वर आम्हाला भरपूर क्षमा करणारा देव आहे प्रियानो. आणि म्हणून दुर्जनाने आपला मार्ग सोडावा. पापाचा परिणाम आम्ही लक्षात घ्यावा प्रियानो. पापाचं वेतन मरण आहे. हालेलुया. जो पाप करतो त्याला देहांताची शिक्षा आहे. जो पाप करतो त्याचा नाश ठरलेला आहे. आणि प्रियानो, याच नाशापासून सोडवायला प्रभू येशू ख्रिस्त 2020 वर्षापूर्वी या जगामध्ये आला. आमच्या पापांच्या क्षमेसाठी त्याने स्वतःचं निष्कलंक रक्त सांडलं. पापाचं वेतन जे मरण त्याने स्वतःवर घेतलं. आमच्यासाठी तो मेला, पुरला गेला. पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. आम्ही पाहतो तो स्वर्गात घेतला गेला आणि लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत आहे प्रियानो. तो येत आहे. बायबल सांगते ये प्रभू ये, आमेन, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. 5 समयाचं खंडन देवाने केलेलं आहे. येशू म्हणतो पहा मी लवकर येत आहे. आणि त्याचं येणं लवकर होत असताना देव आम्हाला जागृत करत आहे. देव आम्हाला संधी देत आहे. देव आम्हाला अधिक आणि अधिक संधी देत आहे प्रियानो. आम्ही पाहतो परमेश्वराकडे आम्ही वळावं, आमचा मार्ग आम्ही सोडावा. अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो. चुकीच्या कल्पना प्रियानो, आज आम्ही पाहतो सेवक करणारे विश्वासाने सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये अतिशय चुकीचे विचार आहेत, चुकीच्या कल्पना आहेत प्रियानो. आज त्याच्यापासून आम्ही दूर राहावं आणि आम्ही देवाच्या विचारानं, ख्रिस्ताच्या विचारानं आम्ही ग्रासलं जावं. ख्रिस्ताधीन आम्ही आमचं जीवन असावं, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो. आणि म्हणून बायबल सांगतं दुर्जन आपला मार्ग सोडो. जर काही आशा तुम्हाला हवी आहे, जर काही आशा असेल तर आपल्या दुर्जनाचा, आपला तो दुष्टपणाचा मार्ग सोडा. अधर्म्याने आपल्या कल्पनांचा आणि त्याग करावा. परमेश्वराकडे त्यांनी वळावं, कारण तो त्याला भरपूर क्षमा करतो. हा आमचा देव आम्हाला क्षमा करणारा देव आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो बायबल आम्हाला सांगतं जे शोक करतात ते धन्य, कारण त्या सांत्वन प्राप्त होईल. हा प्रेषितांच्या कृत्यामध्ये मी पाहतो 2 अध्याय आणि त्याचं 38 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे पहा. पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. पहा या ठिकाणी पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा म्हणजे काय? आपल्या पापांबद्दल शोक करा, आपल्या पापांबद्दल दुःख करा, आपल्या दुष्ट प्रवृत्तीपासून दूर व्हा, आपल्या प्रभूला शरण या, प्रभूजवळ कबूल करा की देवा मी पापी आहे,
बस पाप्यावर दया तू कर. आणि म्हणतो पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा म्हणजे तुमचं सांत्वन देव करणार आहे. पश्चाताप करा म्हणजे देव तुम्हाला आपल्या जवळ घेणार आहे. पश्चाताप करा म्हणजे तुम्ही देवाचे लोक ठरणार आहात. पश्चाताप करा म्हणजे तुम्हाला ते याजक गण म्हणून देव स्वीकारणार तुम्हाला आणि देव जाहीर करणार आहे. पश्चाताप करा म्हणजे देवाचे प्रियजन तुम्ही होणार आहात. पश्चाताप करा म्हणजे देवाच्या लेकरांमध्ये तुमची गणना होणार आहे. प्रियानो, किती अद्भुत गोष्ट आहे, किती मोठे आशीर्वाद आहे पश्चाताप करण्यामध्ये. आपल्या पापाविषयी शोक करणं, आपल्या दुष्टकर्माविषयी शोक करणं, आपल्या वाईट कल्पनाविषयी शोक करणं, प्रभूला शरण जाणं प्रियानो, त्याच्यासारखं आणि तो जो मार्ग आहे देवाच्या आशीर्वादाचा, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. पश्चाताप हाच एक मार्ग आहे प्रियानो. आपल्या पापाविषयी शोक करणं हाच एक मार्ग आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त, पेत्र आणि योहान बाप्तिस्मा करणारा योहानाने सुद्धा आम्ही पाहतो आणि ते शुभवर्तमान हे सांगताना हेच म्हटला, पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. येशूनं सुद्धा आम्ही पाहतो त्याचा आणि सार्वकालिक जीवनामध्ये काम करत असताना आणि तो हेच म्हणत होता, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे. बिना पश्चातापाचं आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. आपल्या पापांच्या कबुलीशिवाय आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळणार नाही प्रियानो. आणि म्हणजे शोक करतात ते धन्य आहे प्रियानो, त्या सांत्वन प्राप्त होईल असं देवाचं वचन आम्हाला पाहायला मिळतं. समाधान मिळणं आहे प्रियानो, आमच्या दुःखातून सुटका होणं आहे. म्हणून पेत्र त्या लोकांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे काय होणार आहे, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पवित्र आत्म्याचं दान प्रियानो काय आहे प्रियानो? पवित्र आत्म्याच्या दानाविषयी या ठिकाणी पेत्र म्हणतो, कारण पवित्र आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती जी आहे ती जर आम्ही पाहिली तर आम्ही पाहतो म्हणजे दैहिकतेच्या पूर्ण विरोधात ती आहे प्रियानो. आम्ही पाहतो गलतीकराचं पत्र याचा 5वा अध्याय त्याचं 16 वचन आणि 22 वचनापासून का पुढची काय वचन आपण वाचूयात. प्रथम आणि 16 वचन आपण वाचूयात. मग गलतीकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 16 वचन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. पहा या ठिकाणं बायबल आम्हाला सांगता, आता मी वाचलं की म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. पवित्र आत्म्याचं दान मिळणं म्हणजे पवित्र आत्म्याने आमचा ताबा घेणं, पवित्र आत्म्याला आम्ही स्वीकारणं आणि त्याच्या प्रेरणेने चालणं म्हणजे काय बायबल आम्हाला सांगतं प्रियानो. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना म्हणजे पापाच्या गोष्टी पूर्ण करणार नाही. चुकीच्या मार्गाकडे तुम्ही जाणार नाही. वाईट कल्पनाकडे तुम्ही वळणार नाही. ज्या गोष्टीविषयी देवाला दुःख आहे किंवा ज्या गोष्टीविषयी देव आणि आम्ही पाहतो खिन्न होतो त्या गोष्टी आम्ही करणार नाही प्रियानो. म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही. त्याच्या विरोधात जर आम्ही त्याचा विरोध आणि विरुद्ध अंगाने जर आम्ही पाहिलं तर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणार आहात. म्हणून आम्ही पाहतो शोक करणं म्हणजे पापाचा पश्चाताप करणं. आत्म्याच्या प्रेरणेला तो म्हणतो की तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल म्हणजे तुम्ही देह वासनेच्या मागे चालणार नाही. तुम्ही पित्याच्या मागे चालणार आहात. तुम्ही ख्रिस्ताच्या मागे चालणार आहात. तुम्ही आणि देवाच्या आणि मी पाहतो देवाची वाणी ऐकून त्याच्या मागे तुम्ही चालणार आहात प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन वाचतं येशू म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात प्रियानो. आज या ठिकाणी प्रेषितांच्या कृत्यामध्ये गलतीकराच्या पत्रामध्ये मी पाहत आहोत आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे देह वासना तुम्ही पूर्ण करणारच नाही. आणि मी पाहतो पुढे जर आम्ही पाहिलं की देहाची कर्म तर उघडे तिथे लिहिले आणि आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्तीविषयी 22 वचनामध्ये काय लिहिले पहा. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती, आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती आनंद शांती. प्रीती आनंद शांती हे देवाच्या राज्याच्या गोष्टी आहेत. प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वासूपणा सौम्यता इंद्रिय दमन ही आहेत. पहा ही 9 गुण आहेत आत्म्याच्या प्रभावाने होणारे फलप्राप्तीचे प्रयाण. त्याच्यामध्ये पहिली 3 गोष्टी मी काय पाहिले, प्रीती आनंद शांती. प्रीती आनंद शांती. जर आम्ही देहामध्ये जगतो प्रियानो तर आम्ही प्रीती आम्हाला शांती मिळत नाही. आमचे सर्व दुष्ट कल्पनांचे परिणाम आमच्यावर होतात प्रियानो. पापाचे दुष्परिणाम आम्हाला भोगावेच लागतात आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या फलप्राप्तीचे परिणाम जर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललो तर त्या
आम्हाला मिळणार आहेत. प्रीती, आनंद, शांती, चांगुलपण, इंद्रिय दमन या सर्व गोष्टी आहेत प्रियानो, त्या प्रभावाद्वारे होणारी फलप्राप्ती आहे. आणि पुढे काय लिहिलंय त्याच्यामध्ये आम्ही पाहूयात. जे ख्रिस्त येशूचे आहेत जे ख्रिस्त येशूचे आहेत, त्यांनी दुर्वृत्ती व वासना पण नीट लक्ष देऊन ऐका. जे ख्रिस्त येशूचे आहेत, जर तुम्ही म्हणत आहात की मी ख्रिस्त येशूचा आहे, तर प्रियानो अजूनही तुमच्यामध्ये दुर्वृत्ती आहे, अजूनही देवाच्या विरोधातल्या गोष्टी तुमच्यामध्ये आहे, अजूनही तुम्ही भांडता, अजूनही तुम्ही दुसऱ्याचा द्वेष करता, अजूनही तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करत नाही, तर प्रियानो तुम्ही देवामध्ये नाही. आम्ही पाहतो पण आत्म्याच्या द्वारे होणारी फलप्राप्ती तुमच्यामध्ये नाही. जर तुम्ही ख्रिस्त येशूचे आहात असं जर तुम्ही म्हणत आहात, तर दुर्वृत्ती म्हणजे वाईट प्रवृत्ती, पुढं व वासना, देहाच्या वासना, डोळ्याची वासना, संसाराची खुशालकी, वासनाने भरलेलं जीवन आहे प्रियानो आमचं. दुर्वृत्ती आणि वासना या सुद्धा यासहित देहाला वधस्तंभावर खिळले आहे. आम्ही देहाला वधस्तंभावर ख्रिस्त येशूबरोबर खिळले आहे. मागच्याच आम्ही पाहिलं की ख्रिस्ताचा वध आम्ही आमच्या देहात वागवतो. म्हणजे काय करतो? दुर्वृत्ती आणि वासना यासहित आम्ही त्या वधस्तंभाला स्वतःला खिळतो. बरोबर, देहाला वधस्तंभावर खिळतो. देहाला वधस्तंभावर खिळतो. मग जर आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालत आहोत, प्रियानो जर आम्ही ख्रिस्ताचे आहोत, तर दुर्वृत्ती आमच्यामध्ये असता कामा नये, वासनेचे विचार आमच्यामध्ये करता येता कामा नये. जगात काय प्रियानो? जगात आहे डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची फुशारकी, ही पित्यापासून नाही प्रियानो. आणि जगामध्ये याच गोष्टी आहेत आणि त्यानं आम्ही दुःखी व्हावं, आम्ही स्वार्थ लोकांना सांगावी, आम्ही लोकांपर्यंत वचन घेऊन जाऊ प्रियानो. म्हणजे ते स्वर्गाच्या राज्याचा तो आनंद आहे प्रियानो, तो आम्हाला प्राप्त होणार आहे. दुर्वृत्ती आणि वासना यासहित आम्ही देहाला वधस्तंभावर खिळलेला आहे. म्हणजे आम्ही ख्रिस्ताचा वध आमच्या देहामध्ये वागवतो. पुढे काय लिहितो 25 वचन. आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या प्रेरणेने चालवित आहोत, आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या प्रेरणेने चालवत आहोत, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच वागणूक करावी. तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच वागणूक करावी. हालेलुया. हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. पुन्हा एकदा वाचूया ते वचन. आपण जर आपला जीवनक्रम आपण जर आपला जीवनक्रम, आपला जीवित क्रम आम्ही देवावर सोपवून द्यावा. आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालविला आहे, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच वागणूक करावी. तर वागणूक सुद्धा कशी असावी? आत्म्याच्या प्रेरणेने आमची वागणूक असणं गरजेचे. म्हणजे देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात प्रियानो. आम्ही पाहतो पश्चाताप करणाऱ्यांसाठी आम्ही पाहतो शोक करणाऱ्यांसाठी सांत्वन मिळतं. म्हणजे नक्की काय होतं प्रियानो? देव सांत्वन करतो म्हणजे काय नक्की करतो प्रियानो? आम्ही पाहतो की जे शोक करतात ते धन्य, त्या सांत्वन प्राप्त होईल. यिर्मयाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि त्याचं 22 वचन. अहो मला सोडून जाणाऱ्या मुलांनो, अहो मला सोडून जाणाऱ्या मुलांनो, मागे फिरा, मी तुम्हाला वाटेवर आणीन. पहा आम्ही तुझकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहे. 21 अध्यायाचं 21 वचनाचा शेवटची ओळ वाचा बरं. शेवटची लाईन उत्तरार्ध 21 वचन. कारण त्यांनी वाकडा मार्ग धरिला आहे. कारण त्यांनी वाकडा मार्ग धरिला आहे. ते आपला देव परमेश्वर यास विसरले आहे. पहा, इस्रायल लोकांनी, देवाच्या लोकांनी वाकडा मार्ग धरलाय, चुकीचा मार्ग धरलेला आहे. आपल्या देवाला ते विसरलेले आहेत प्रियानो. आणि वाकडा मार्ग धरणं म्हणजे अधर्म करणं आहे. वाकडा मार्ग धरणं म्हणजे चुकीच्या कल्पनेच्या मागेतला चालणं आहे. वाकडा मार्ग धरणं म्हणजे देवाला न आवडणाऱ्या किंवा देवाला दुःख देणाऱ्या गोष्टी करणं आहे. त्यांनी वाकडा मार्ग धरलाय, परमेश्वराला त्यांनी सोडलाय. पण या 22 वचनामध्ये मी पाहतो, अहो मला सोडून जाणाऱ्या मुलांनो, देव म्हणत आहे, मला सोडून जाणाऱ्या मुलांनो मागे फिरा. आपल्या दुष्ट कल्पनांपासून मागे फिरा, आपल्या वाकड्या मार्गापासून मागे फिरा. मला सोडून जाणाऱ्या देवा आणि माझ्या लोकांनो, तुम्ही परत माझ्याकडे या. देवाचं वचन आम्हाला सांगतो, वाकडा मार्ग आम्ही धरू नये प्रियानो. आम्ही अव्यंग मार्गाने चालावं. पडद्यातून म्हणजे स्वदेहातून नवीन आणि जीवनयुक्त मार्गाची स्थापना देवानं केलेली आहे प्रियानो. तो मार्ग आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जातो. तो मार्ग आम्हाला वचनदत्त देशामध्ये घेऊन जातो. तो आम्हाला मार्ग पडद्याच्या आतील भागामध्ये घेऊन जातो प्रियानो. आणि म्हणून आम्ही वाकडा
मार्ग सोडून द्यावा. अहो मला सोडून जाणाऱ्या मुलांनो मागे फिरा, मी तुम्हाला वाटेवर आणील. म्हणजे तुम्हाला मी योग्य मार्गावर आणील. मेंढका नसलेल्या मेंढराप्रमाणे आम्ही बहकून गेलो होतो. आम्ही आपलाच मार्ग धरला होता. आमच्या मनाला वाटेल तसं आम्ही चालत होतो. आम्हाला दिसेल त्या मार्गाने आम्ही चालत होतो प्रियानो. पण आमच्यासाठी सुसमयी देवाने आपला प्रिय पुत्र पाठवला. त्याने आम्हाला एक केलं आणि आम्हाला त्यांनी वाटेवर आणलेलं आहे प्रियानो. आम्हाला त्या मार्गावर आणलेलं आहे. येशू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. त्या मार्गावर देवाने आम्हाला आणलेलं आहे. आपण त्या मार्गाचं अवलंबन करूया प्रियानो. आपण वाकड्या मार्गाने जाऊ नये. वाकडे मार्ग आपण धरू नये प्रियानो. चुकीचे मार्ग आपण धरू नये. आम्हाला एखाद्या गोष्टीचा फायदा नाही झाला तरी चालेल प्रियानो, पण आम्ही वाकडा मार्ग धरणार नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतं, जर आम्ही शोक करतो आमच्या वाकड्या मार्गाविषयी, आम्ही शोक करतो चुकीच्या कल्पनाविषयी, तर परमेश्वर काय म्हणतो, अहो मला सोडून जाणाऱ्या मुलांनो मागे फिरा, मी तुम्हाला वाटेवर आणि पहा आम्ही तुझ्याकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहेस. देव आम्हाला वाटेवर आणणारा देव आहे. म्हणजे नक्की काय करणारा? आम्हाला शुद्धीवर आणणारा तो देव. उधळा पुत्र शुद्धीवर आला, त्याने वाकडा मार्ग धरला. उधळा पुत्र शुद्धीवर आला आणि तो आपल्या बापाकडे परत आला प्रियानो. आणि त्याने शोक केला. पुढे आपण पाहूया तो वेळ मिळाला की, आणि मी पाहतो देवानं आणि त्याने तो परत आपल्या बापाकडे आला आणि मोठ्या आनंदानं देवानं बापानं पित्यानं आपल्या मुलाचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून मी पाहतो आणि त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 21 वचनामध्ये, मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे. आणि आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही. पुढं, पण बापाने आपल्या दासास सांगितले, बापाने आपल्या दासास सांगितले, त्याला उत्तम झगा तुम्ही घाला, त्याच्या पायामध्ये वाहना तुम्ही द्या, त्याला अंगठी तुम्ही घाला. आणि त्या दिवशी त्या ठिकाणी जल्लोष झालेला आहे. बापाने मोठी मेजवानी दिलेली प्रियानो. आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप करतो, आमचा वाकडा मार्ग आम्ही सोडून परमेश्वराकडे येतो, देव आमच्याविषयी मोठा आनंद करत असतो प्रियानो. आणि मी पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की देव आमच्याविषयी आवेशी आहे प्रियानो. आम्ही त्याच्याकडे म्हणतो 7 वेळा मी तुम्हाला क्षमा करेल. हा उधळा पुत्र आपल्या बापावेळा म्हणतो की मला माझा हिस्सा जो आहे प्रापरीचा, तो माझा हिस्सा मला द्या. आणि तो घेतो, जगामध्ये जातो, सगळं काय त्याचं निघून जातं प्रियानो. आणि आम्ही पाहतो डुकर राखण्याचा आणि व्यवसाय त्याला करावा लागतो किंवा ती नोकरी त्याला करावी लागते. आणि डुकर खात असलेल्या शेंगा खाऊन तो गुजराण करत असताना तो जागेवर येतो. तो माझ्या बापाच्या घरी भाकरीच्या रेलचेल आहे आणि इकडे मी उपाशी राहत आहे. आणि मग तो पश्चाताप करतो. आपल्या वाकड्या मार्गापासून तो बाहेर येतो, आपल्या बापाकडे तो जातो आणि बापाला म्हणतो, मुलगा त्याला म्हणाला, बाबा स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध मी पाप केले आहे, तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. तर तो काय म्हणतो, मला तुमच्या एका चाकरासारखी वागणूक द्या. पण तो बाप आहे प्रियानो, तो पिता आहे. त्यानं मोठा जल्लोष केला. तो माझा मुलगा हरवला तर तो सापडला, मेला होता तो जिवंत झाला, असं म्हणून त्यांनी मोठी मेजवानी दिलेली आहे प्रियानो. आमचा देव असा आहे प्रियानो. जेव्हा आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप करतो, आमच्या चुकीच्या वाकड्या मार्गापासून आम्ही लांब येतो प्रियानो, आम्हाला देव आशीर्वादित करतो प्रियानो. आम्ही पाहतो देव आम्हाला शुद्धीवर आणतो आणि आम्हाला स्थिर करतो, आम्हाला आशीर्वादित करतो, आम्हाला सुखी करतो प्रियानो. पुढे आम्ही पाहतो बायबल आम्हाला सांगतो योएलचं पुस्तक याचा 12वा अध्याय 2रा अध्याय आणि त्याचं 12 आणि 13 वचन, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर आपलं हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा. कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे प्रियानो. जेव्हा आम्ही शोक करतो, पहा आमच्या जीवनामध्ये काय घडतं प्रियानो. आम्हाला पाप पश्चाताप करण्यासारखं केल्यानंतर, शोक केल्यानंतर काय अभिवचन आहे. या ठिकाणी देवाचं काम असतं, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. म्हणजे याचा अर्थ देवानं संदेशाच्या द्वारे त्यांच्या अनेक वेळा कान उघडणी केली, पण त्यांनी ऐकलं नाही. आणि या वेळेला तो अतिशय आम्ही पाहतो अशा रीतीनं तो बोलत आहे, निर्वाणीचं तो बोलत आहे
आता तरी परमेश्वराकडे वळा. एखाद्या वेळेला आम्ही अनेक लोकांना अनेक गोष्टी सांगतो, पण त्या चुकीच्या गोष्टी करण्याचा आणि सोडून देत नाही, त्याचे दुष्परिणाम त्यांना खूप भोगावे लागतात. मग शेवटी अशी एक वेळ येते की त्यावेळेस आम्ही म्हणतो, अरे बाबा आता तरी माझं ऐकतो, आता तरी तू त्यापासून लांब राहा, म्हणजे या दुष्ट गोष्टीचा या वाईट गोष्टीच्या परिणामापासून तू वाचील, आता तरी तू ऐक. अगदी तशीच अवस्था या ठिकाणी झालेली आहे. बायबल मला सांगतं, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका असं संदेश म्हणत आहे. आता तरी ऐका बाबांनो. इतका वेळ तुम्ही दुःख सहन केलं, तुमच्या वाकड्या मार्गापासून तुम्ही परावृत्त झाला नाही, त्याचे परिणाम तुम्ही भोगतात. आता तरी वळा देवाकडं, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक परमेश्वराकडे वळा. नुसतं वळू नका प्रियानो. काय काय लोक आणि तात्पुरतं आणि पश्चाताप करतात, नुसतं आणि वळतात. आपल्या पापांचा पश्चाताप झाला की बघा आपले सगळे प्रश्न सुटले की पुन्हा आपल्या जगाच्या गोष्टीकडे जातात. असं न करता मनपूर्वक वळा, कायमचं प्रभूकडे वळा, आपलं मुख परमेश्वराकडे करा, मनपूर्वक मस्कडे वळा, उपोषण करा, आक्रंदन करा व शोक करून वळा. शोक करणं मी मगाशी सांगितलं की आपल्या आणि पापांचा होणारा दुष्परिणाम आम्ही पाहतो, त्याचं आठवण करणं म्हणजे शोक करणं आहे प्रियानो. त्याची जाणीव ठेवणं म्हणजे शोक करणं आहे. उपोषण करा, आक्रंदन करा, शोक करून मस्कडे वळा. म्हणजे काय होणार आहे? तुम्हाला सांत्वन प्राप्त होणार आहे. बायबल मला सांगतं, आपली वस्त्र नव्हे तर आपले हृदय फाडा. वस्त्र फाडणं, शोक करत असताना किंवा आम्ही पाहतो शोक करत असताना, दुःख करत असताना वस्त्र फाडणं हे बाह्य चिन्ह आहे. देव म्हणतो असं काय बाहेरचं काय? देव म्हणतो बाहेरच्या गोष्टी देवाला आवडत नाही. बाह्य, आणि मी पाहतो देव अंतःकरण तोडून पाहणारा देव आहे. बाहेर बाह्य गोष्टीकडे देव लक्ष देत नाही. नुसतं वस्त्र फाडणं काही उपयोगाचं नाही प्रियानो. तुमचं हृदय फाडणं, तुमच्या हृदयाची आग्रहाच्या फाडणं म्हणजे तुमच्या हृदयामध्ये त्या वेदना, पापाच्या वेदना, शोक, ते आम्ही तुम्हाला ते दुःख होणं गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून मी पाहतो आपली वस्त्र नव्हे, हे वरवरचं काही करू नका. हे बाह्य चिन्ह देवाला आवडत नाही प्रियानो. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं आणि देवाला आवडतं प्रियानो. त्या गोष्टीने देव संतोष होत नाही प्रियानो. आणि मग प्रियानो, अंतःकरण तोलून पाहणारा देव आज म्हणत आहे आपल्या हृदयाची आग्रत्वाच्या तुम्ही फाडा. मग काय होणार आहे? आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयेचा सागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटते. पहा, आपली वस्त्र नाही, आपल्या हृदयाची आग्रत्वाच्या फाडा. देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि तो म्हणतो नंतर त्याचा परिणाम काय आहे प्रियानो? त्याला वाईट वाटण्यासारखे, तो मंद क्रोध आहे, तो कनवाळू आहे, तो दयासागर आहे, तो आमच्या पापांची आम्हाला क्षमा करणार आहे. पुढे आम्ही पाहतो देवाचं वचन लूका सुवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याचं 7 वचन. त्याप्रमाणे ज्यास पश्चातापाची गरज नाही, त्याप्रमाणे ज्यास पश्चातापाची गरज नाही, अशा 99 धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. हे मी तुम्हाला सांगतो. पहा, जेव्हा तुम्ही शोक करता, आम्ही पाहतो बायबल सांगतं तुम्हाला सांत्वन प्राप्त होईल. आणि तुम्हाला सांत्वन प्राप्त होत असताना स्वर्गामध्ये एक अद्भुत गोष्ट घडते प्रियानो. त्या ठिकाणी आनंद होतो. धार्मिकाबद्दल आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो प्रियानो. तुम्हाला सांत्वन प्राप्त होतं, स्वर्गामध्ये अधिक आनंद प्राप्त होतो किंवा तिथं जल्लोष चालतो प्रियानो. आणि मग या ठिकाणी बायबल सांगतो त्याप्रमाणे जास्त पश्चातापाची गरज नाही, अशा 99 धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. हे मी तुम्हाला सांगतो. हाऊया, सांत्वन होतो म्हणजे नक्की काय होतं प्रियानो? देव आम्हाला स्वीकारतो, देव आमच्या पापांची क्षमा करतो आणि स्वर्गामध्ये मोठा आनंद होतो. 99-100 मेंढरापैकी आणि एक हरवलं प्रियानो. आणि 99 मेंढर त्यांनी कोंडवाड्यात मोजताना त्याला 99 आढळली, एक हरवलेलं होतो प्रियानो. ते 99 तिथं सोडून आणि तो त्या मेंढपाळ त्या एका मेंढरासाठी रानात जातो प्रियानो. आणि तो सापे मी पाहतो बायबलमध्ये सांगतं तो सापडेपर्यंत त्याला शोधतो प्रियानो. आणि त्यांनी तो शोध घेत असताना सुद्धा काय प्रियानो, दोन्हीकडनं योग्य प्रतिसाद आहे. आम्ही पाहतो या मेंढपाळ आपल्या मेंढरावर तो प्रेम करत आहे. त्या एका मेंढरासाठी पुन्हा तो रात्री रानामध्ये जातो आणि त्या काटेच्या झुडपामध्ये अडकलेल्या त्या झुडपा ते मेंढरू त्या ठिकाणातून ते सुद्धा ओरडत असतं. म्हणजे काय, तो शोक करत असतं प्रिया.
आणि आम्ही पाहतो तो आवाज मेंढपाळ ऐकतो आणि तो जातो आणि अलगद त्या काठ्याच्या आणि त्या झुडपातून आपल्या त्या मेंढराला तो बाहेर काढतो आणि 99 मेंढरापेक्षा मोठा आनंद त्या एका मेंढराविषयी आणि तो करत असतो प्रियानो. आम्ही सुद्धा देवाला प्रतिसाद द्यावा प्रियानो. आम्ही पापाच्या आणि पापाचा होणारा दुष्परिणाम याची जाणीव आम्ही ठेवावी प्रियानो आणि आपल्या देवाला आपण हाक मारावी, आपल्या पापांचा पश्चाताप करावा, आपलं पाप मुखानं कबूल करून सोडून द्यावं, पुन्हा त्या गोष्टीकडे आम्ही वळून नये माझ्या भावांनो बहिणीनो. म्हणजे आमचं सांत्वन होईल आणि स्वर्गामध्ये सुद्धा मोठा आनंद होणार आहे. आम्ही पाहतो काही उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आहेत. 1-2 आपण उदाहरण पाहूयात आणि नंतर आपण प्रार्थना करूयात. मार्क शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याचं 72 वचन. तत्क्षणी दुसऱ्याने कोंबडा हरवला. तत्क्षणी दुसऱ्याने कोंबडा हरवला. तेव्हा कोंबडा 2 वेळा हरवण्यापूर्वी तेव्हा कोंबडा 2 वेळा हरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील, तू 3 वेळा मला नाकारशील, असे जे शब्द येशूने पेत्राला असे जे सांगितले शब्द येशूने पेत्राला सांगितले ते त्याला आठवले ते त्याला आठवले आणि त्याविषयी विचार करून तो रडला. आणि त्याविषयी विचार करून तो रडला. म्हणजे त्यांनी शोक केला, त्यांनी पश्चाताप केला. प्रिया देवाच्या दैवी योजनेच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलं आणि परमेश्वर म्हणतो अरे सैताना माझ्यापासून तू निघून जा. पेत्र येशूचा शिष्य प्रियानो. आणि मी पाहतो देवाच्या योजनेला आणि तो बोलून त्यांनी आम्ही पाहतो त्याच्या योजनेला आणि आम्ही पाहतो त्याने विरोध केला किंवा अप्रत्यक्ष त्यांनी विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. आणि तत्क्षणी क्षणी दुसऱ्या बायबल पेत्राला परमेश्वर म्हणतो, येशू म्हणतो की तू कोंबडा हरवण्यापूर्वी 3 वेळा मला नाकारशील. आणि तसंच घडलं. हा सुद्धा येशू बरोबर होता. त्या तो शपथ वाहून म्हणू लागला की मी त्याच्याबरोबर नव्हतो, मी त्याला ओळखत सुद्धा नाही. आणि या ठिकाणी 72 वचनामध्ये मी पाहतो तत्क्षणी दुसऱ्याने कोंबडा हरवला. तेव्हा कोंबडा 2 वेळा हरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. असे जे शब्द येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि त्याविषयी विचार करून तो रडला. हालव्या म्हणजे रडला म्हणजे काय, त्यांनी शोक केला की देवाच्या विरोधात मी वागलो, देवाच्या देवी योजनेच्या विरोधात मी वागलो. आणि मी पाहतो त्याने शोक केला, रडला आणि मी पाहतो त्याचं समाधान देवाने केलं, त्याला सांत्वन प्राप्त झालं प्रियानो. आणि पहिल्या मंडळीचा पाळक तो झालेला आहे. जर तुम्ही शोक करता तर तुमचं सांत्वन 100% होणार. कारण देवानं दिलेलं ते वचन आहे, देवानं दिलेलं ते अभिवचन आहे. पेत्रानं त्याला नाकारला पण त्या येशूने त्याला पुन्हा स्वीकारला. कारण का, त्याने शोक केला, आपल्या चुकीच्या गोष्टीविषयी शोक केला, आपल्या चुकीच्या कल्पनाविषयी शोक त्याने केला. तो रडला बायबल मला सांगतं आणि त्याचं सांत्वन झालं. त्याच्या पापांची क्षमा देवाने त्याला केली. आणि मी पाहतो देवानं त्याला मंडळीचा पाळक म्हणून नेमलं. पहिल्या मंडळीचा पहिला पाळक तो झालेला आहे. त्याप्रमाणे मी पाहतो लूका शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि त्याचं 13 वचन. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावावयासही न धसता आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा मज पापी मनुष्यावर दया कर. त्या ठिकाण जकातदार आणि परुषी असे 2 जण मंदिरामध्ये प्रार्थनेला आलेले. आम्ही पाहतो तो परुषी जो आहे आणि तो फार गर्वाने भरलेला आणि तो म्हणतो मी आठवड्यातून 2 वेळा उपवास करतो, मी आपल्या उत्पन्नाचा दशमांश तुला देतो, मी त्या जकातदारासारखा नाही म्हणून मी तुझे आभार मानतो. पण हा जो आहे, हा जकातदार जो आहे त्याच्याविषयी म्हटलेलं आहे की जकातदार तो दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावायच न धसता आपल्या उरावर मारून घेऊन म्हणाला, हे देवा मज पापी मनुष्यावर दया कर. आपल्या उरावर मारून घेणं म्हणजे काय, त्यांनी शोक केलेला आहे, आपल्या पापांविषयी शोक केलेला आहे, आपल्या दुष्कर्माविषयी शोक केलेला आहे, देवाच्या विरोधात वागण्याविषयी त्यांनी शोक केलेला आहे, पश्चाताप केलेला आहे. आणि मी पाहतो तो देवाला म्हणतो, देवा मज पापी मनुष्यावर दया कर. मग पुढे काय लिहिलंय वाचा त्याच्यामध्ये, त्याचं सांत्वन कसं झालं मी तुम्हाला सांगतो. येशू शिष्याला म्हणतो, 5 शिष्याना तो समोर उदाहरण देत आहे. येशू त्यांना म्हणतो, हा त्या दुसऱ्यापेक्षा म्हणजे पुरुषापेक्षा निर्दोषी ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो, तो खाली आपल्या घरी गेला, त्याला आणि समाधान त्याचं झालं, तो खाली आपल्या घरी गेला.
कारण जो कोणी आपणाला उंच करीतो जो कोणी आपणाला उंच करीतो तो नीच केला जाईल, तो नीच केला जाईल, आणि जो आपणाला नीच करीतो जो आपणाला नीच करतो तो उंच केला जाईल. त्या जकातदाराने स्वतःला नीच केलेला आहे. तो स्वर्गाकडे दृष्टी लावायला सुद्धा धजत नव्हता त्याच्या पापामुळं, त्याच्या चुकीच्या गोष्टीमुळं. आणि हा फाजील धार्मिक मनुष्य, तो परुषी आम्ही पाहतो, तो देवावर पाहून म्हणत आहे की मी दशमांश देतो, मी हे करतो, मी ते करतो प्रियानो. आणि मी पाहतो त्याची प्रार्थना देवानं ऐकली नाही. योबाच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं प्रियानो, तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पाहतो की योबाने स्वतःला धार्मिक म्हणवण्याचा प्रयत्न केला. आणि मी पाहतो की देवानं त्याच्याबरोबर संभाषण केलं. देवाने त्याला काही प्रश्न विचारले प्रियानो, आणि मी नंतर तो पश्चाताप करतो आणि तो म्हणतो मी माघार घेऊन धूर राखेत बसून पश्चाताप करतो प्रियानो. त्यांनी त्या ठिकाणी पश्चाताप केला. त्याही तोही स्वतःला धार्मिक बनवण्याचा प्रयत्न करू लागला प्रियानो, आणि त्यांनी पश्चाताप केला. आणि मी पाहतो त्यांनी जेवढं गमवलं त्याच्या दुप्पट देवाने त्याला दिलेला आहे प्रियानो. देव आमचं सांत्वन करणारा देव आहे. देव आम्ही गमावलेला आम्हाला पुन्हा देणारा तो देव आहे. या ठिकाणं तो जकातदार आपल्या घरी गेला प्रियानो. जो स्वतःला नीच करतो तो उंच केला जाईल, आणि जो स्वतःला उंच करतो तो नीच केला जाईल. लक्षात ठेवा, आपल्या पापांचा शोक करा, आपल्या चुकीच्या गोष्टीविषयी शोक करा, म्हणजे देव योग्य वेळी तुम्हाला उंच करणार आहे. देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे देव तुम्हाला उंच करणार आहे. प्रियानो, सांत्वन करणं या शब्दात आम्ही पाहतो इंग्लिशमध्ये तो शब्द एक कम्फर्ट शब्द आहे, आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे दुःख परिहार, समाधान, आयुष्याच्या सुख सोयी किंवा सांत्वन. प्रियानो, समाधान करणं किंवा सुखी करणं आहे प्रियानो. जर आम्ही शोक करतो तर देव आम्हाला सुखी करतो. जर आम्ही शोक करतो, आमच्या पापाचा शोक करतो, तर आमच्या आयुष्याच्या सुखसोयी देव आम्हाला देतो प्रियानो. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. आमचा देव आम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. आमचा देव आम्हाला सर्व प्रकारे समाधान करणारा देव आहे. योबाला परमेश्वर म्हणतो 5व्या अध्यायाच्या 19 वचनामध्ये, तो तुला 6 संकटातून सोडवील, साताने तुला काही अपाय होणार नाही. हालेलुया. तो तुला 6 संकटातून सोडवील आणि साताने तुला काही अपाय होणार नाही. योबाच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये लिहिलंय, कारण तू आपले दुःख विसरशील, ओसरलेल्या पाण्यासारखे तुला ते आठवेल. ओसरलेल्या पाण्यासारखे तुला ते आठवेल प्रियानो. आणि ख्रिस्ताची वचनं आमच्यासाठी सुखाचा उगम अशी आहेत प्रियानो. म्हणून तर योहान कृष्णवर्तमानामध्ये 14व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, येशू स्वतः म्हणतो तुमची अंतःकरण स्वस्थ होऊ देऊ नका, होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि मजवरही विश्वास ठेवा. देव आम्हाला आशीर्वाद देणारा देव आहे. देव आम्हाला समाधान देणारा देव आहे. देव आमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा तो देव आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, यशायाचा ग्रंथ याचा 46वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन काय दिले, तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे. तुमच्या वृद्धापकाळापर्यंत मीच तो आहे. तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन. तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन. निर्माण करता मीच आहे. निर्माण करता मीच आहे. वागविणारा मीच आहे. वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन. मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करीन. प्रियानो, देव आमचा बचाव करणारा देव आहे. आणि या सर्व आत्ताच्या परिस्थितीमधून तुमचा बचाव व्हावा तर एक गोष्ट करा, शोक करा. आपल्या पापाविषयी दुःख करा. देवाला दुःख देणाऱ्या गोष्टी तुम्ही केल्या असतील तर देवाजवळ या, आपल्या पापांची क्षमा करा. कारण तो म्हणतो मी तुमचे केस पिकेपर्यंत मीच तुम्हास वागेन. निर्माण करता मीच आहे, वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करणारा देव आहे प्रियानो. आणि म्हणून आपल्या प्रभूकडे आपण येऊयात. तो आमचं समाधान करणारा देव आहे. तो आमचं सांत्वन करणारा देव आहे. तो तर विपत्तकाली मला आपल्या मंडपात लपवून ठेवील. तो मला आपल्या धैर्याच्या गुप्त स्थळी ठेवील. तो मला खडगावर उचलून ठेवील. असं स्तोत्र करता 27 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. तो म्हणतो, पण त्या 5व्या वचनाच्या अगोदरचं जे वचन आहे ते अतिशय महत्वाचं आहे. काय लिहिले ते वचन वाचूयात आणि नंतर आपण प्रार्थना करूया. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. आपल्या पापांचा शोक करून, आपल्या सर्व पाप कबूल करून त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी. माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती होईल. म्हणजे
म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करीन व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करील. पाय या ठिकाणं जेव्हा आम्ही आमचा शोक करतो, आम्ही नीतिमत्व, शांती, प्रीती, आनंद, पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद तो आम्हाला प्राप्त होतो आणि तो वरदान मागत आहे प्रियानो. तुझ्या प्राप्तीसाठी मी झटेन, तुझ्या मंदिरी माझी आयुष्यभर वस्ती व्हावी असं तो म्हणत आहे प्रियानो. आणि तो देवाजवळ म्हणतो की तुझ्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करील. आणि मग 5व्या वर्षामध्ये बायबल आम्हाला सांगतो तो तर विपत्त काली मला आपल्या मंडपात गुप्त लपवून ठेवील. जर आम्ही त्याच्या प्राप्तीसाठी वरदान मागतो, जर आम्ही शोक करून त्याच्याकडे वळतो, तर तो विपत्तकाली मला आपल्या मंडपात लपवून ठेवील. तो मला आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळामध्ये गुप्त स्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. असा आमचा तो देव आहे प्रियानो. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची बाधा कधी होणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करून देवाकडे वळता त्याच वेळेला हे परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणून प्रियानुसार आणि डोंगरावरच्या प्रवचनामधलं दुसरा उद्गार, पहिला आम्ही पाहिलं की आत्म्यानं दीन ते धन्य, त्या स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. दुसरं आम्ही पाहिलं जे शोक करतात ते धन्य, त्यास सांत्वन प्राप्त होईल, म्हणजे समाधान प्राप्त होईल, आयुष्याच्या सुखसोयी प्राप्त होईल, आयुष्यामध्ये तो सुखी होईल. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं अंधेपाप करो, आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभूच्या मागे चालण्यासाठी देव तुम्हाला मला कृपा पुरवो. यास आपण प्रार्थना करूयात. आपले डोळे आपण बंद करूयात. अब्राहाम, इसहाक आणि याकोबाच्या देवा, स्तुतीस पात्र आणि भयास योग्य अशा आमच्या जिवंत आणि गौरवयुक्त पित्या, ख्रिस्त येशूच्या नामामध्ये मी स्वतः आणि वचन ऐकणाऱ्या सर्वांना घेऊन तुझ्या कृपेच्या आसनाजवळ मी येतो. तुझं वचन पाठवून आज तू आम्हाला उत्तेजित केलेला आहेस, आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस. जे शोक करतात ते धन्य, कारण त्या सांत्वन प्राप्त होईल. तुझं वचन आम्हाला सांगतं. आज ते सांत्वन तू आम्हाला दिलंस माझ्या देवा. परमेश्वर पित्या, आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप करावा, वाईट प्रवृत्तीपासून, दुष्ट कल्पनांपासून आम्ही मागे फिरावं आणि तुझ्याकडे मुख करून तुझ्या मागे आम्ही चालावं अशी कृपा प्रत्येकाला पुरव. तू म्हणतोस आत्मनी ग्रह कर, आपला वधस्तंभ उचल आणि चल माझ्या मागे तू ये. हो देवा, आम्ही आत्मनी ग्रह करावं, आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं, आम्ही वधस्तंभ उचलून आम्ही तुझ्या मागे चालावं अशी कृपा तू आम्हाला पुरव देवा. पापाचे आणि दुष्परिणाम त्याच्याविषयी तू आम्हाला सांगितलंस देवा. आम्ही त्याची आणि परमेश्वर पित्या तुला जे आवडत नाही त्या गोष्टी आम्ही टाकाव्यात देवा, त्याचा आम्ही त्याग करावा देवा आणि तुला आवडणाऱ्या गोष्टी आणि तुझ्या इच्छेप्रमाणे वर्तन करून आम्ही तुझं गौरव करावा अशी कृपा तू आम्हाला पुरव देवा. तू आम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण केले, म्हणून त्या वरील गोष्टी मिळवण्याचा आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करावा अशी कृपा तो आम्हाला पुरव देवा. सत्याच्या ज्ञानाप्रत आम्ही पोचावं आणि सार्वकालिक जीवनाचा मुकुट आम्ही प्राप्त करून घ्यावा अशी कृपा तो आम्हाला पुरव माझ्या देवा. माझ्या स्तोत्र करण्याप्रमाणे आज आम्ही तुझ्याजवळ हेच वरदान मागतो. तुझ्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते एकी संबंध आयुष्यभर माझी वस्ती तुझ्या मंदिरी व्हावी, म्हणजे तुझं मनोहर रूप मी पाहत राहीन आणि तुझ्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करीन. होय देवा, ओ परमेश्वर पित्या, ते वरदान तू आम्हाला दे देवा. ओ पौल म्हणतो की मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवर खुणेपर्यंत धावणं हेच एक माझं काम आहे. होय माझ्या देवा, आमचं सुद्धा तेच काम असू दे देवा. आम्हाला तो पण जिंकायचा आहे देवा. ज्या गोष्टीसाठी आणि ख्रिस्तानं मला आपल्या कह्यात घेतलं त्या गोष्टी आमच्या कह्यात घेण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील राहावं अशी कृपा तो आम्हाला पुरव माझ्या देवा. तुझ्या मार्गामध्ये स्थिर अंतःकरण चालून आयुष्यभर तुझी सेवा चाकरी आम्ही करावी, आयुष्यभर सत्मार्ग आणि सत्मार्गाने आम्ही चालावं, आम्ही सत्कर्म करावी, आम्ही तुझ्या वचनाची घोषणा करावी. ज्या अंधकारामध्ये त्यांच्यापर्यंत आम्ही प्रकाश घेऊन जावं मादिवा अशी कृपा तो आम्हाला पुरव मादिवा. तुझं वचन पाठवून आज आम्हाला आशीर्वादित केले देवा. तुझं वचन पाठवून आज आम्हाला आरोग्य तू दिलं देवा. तुझं वचन पाठवून मादिवा आमच्या मार्गावर प्रकाश आणि आमच्या पावलाकरता दिवा असं ते वचन ठरलंय देवा. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. तुझं वचन कार्य केल्याशिवाय माघारी जात नाही मादिवा. आज प्रत्येकाच्या ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते वचन कार्य करू दे देवा. ओ ते वचन प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादाचं ठरू देत मादिवा आणि तुझं गौरव होऊ देत मादिवा. माझ्या देवा, आम्ही घटलं जाऊ देत मादिवा. माझ्या
भावांनो बहिणीनो, आज जर आणि या ठिकाणी वचन ऐकत असताना आज जर आणि तुमचं पाप देव तुमच्या समोर दाखवत आहे, या गोष्टी मी चुकलेलो आहे, या गोष्टी विरोधात देवाच्या विरोधात मी वागलेलो आहे, तर हीच वेळ आहे. आजच तारणाचा दिवस आहे. आपल्या पापांचा पश्चाताप करा. आज आपलं मुख उघडून आपल्या देवाजवळ आपल्या पापांची कबुली द्या. ज्या ज्या गोष्टी तुम्ही चुकलेल्यात आपलं मुख उघडून त्या गोष्टीची कबुली तुम्ही देवाजवळ द्या. येशूच्या रक्ताखाली तुम्ही या, म्हणजे तुम्हाला पापातून सुटका देव देणार आहे. आपल्या पापांचा पश्चाताप करा, आपल्या पापाविषयी शोक करा, रडा, आक्रंदन करा, उपोषण करा आणि परमेश्वराकडे वळा. आज हीच वेळ आहे. आपल्या देवाकडे वळा. आपल्या अपप्रवृत्तीपासून दूर राहा. आपल्या देहाच्या आणि वासनापासून तुम्ही दूर राहा. वासना आणि दुर्वृत्ती याचे देहाला वधस्तंभावर खिळा. माझ्या भावानं बहिणीनो, जर तुम्ही ख्रिस्ताचे लोक आहात तर, आणि आज आपल्या देवाकडे तुम्ही वळा. पहा, देव अवेशी आहे. तो तुम्हाला स्वीकारायला तत्पर आहे. आज तो हात आणि पसरून तुम्हाला हात मारत आहे. प्रियानो, आज आपल्या प्रभूकडे या, आपल्या देवाकडे या. आपला मार्ग सोडा. आपल्या कल्पनेपासून बाहेर तुम्ही या. रडा. तुम्ही आपल्या पापांचा पश्चाताप करा, शोक करा. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यास सांत्वन प्राप्त होईल. माझ्या भावानं बहिणीनं, येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. आज देवाचं वचन आम्हाला सांगत. आत्मनिग्रह करा, आपल्या पापांचा पश्चाताप करा आणि वधस्त मोजून प्रभूच्या मागे तुम्ही जा. आज देवाचं वचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे. परत स्वर्गातील पित्या या प्रत्येकाचा आत्मा, जीव आणि शरीरचे आस्वादन करतो, आणि देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्यामध्ये सर्व आशीर्वाद या ठिकाणातून मी जाहीर करतो. माझ्या प्रभू, मागच्या आठवड्यामध्ये ज्या लोकांचे वाढदिवस झाले त्या प्रत्येकाची आठवण मी करतो. प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादानं भर देवा. त्यांच्या आयुष्याला एक नवीन वर्ष तू जोडलंस, मनापासून तुझे आभार मानतो. हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी अधिक आशीर्वादाचं, अधिक लाभदायक असं ठरू देत अशी मी विनंती करतो. अशी अनेक वर्ष त्यांच्या आयुष्याला जोडली जाऊ देत. दीर्घायुष्य त्यांना तू दे, वयोवृद्धी त्यांना तू दे. कल्याणदायी वरदानं घेऊन त्यांना सामोरा ये माझ्या देवा. स्वर्गीय आकाश आणि कपाट उघडून मावणार इतके आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये तू होत मा देवा. प्रत्येक पात्र तुझ्या देवी संपत्तीला काटोकाट भरून वाहू दे देवा. तुझ्या देवी योजना त्यांच्या जीवनातून पूर्णत्वात जाऊ दे अशी मी प्रार्थना करतो. मान, सन्मान, गौरव केवळ तुला देती प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात तुला सादर करतो. स्वर्गातील पित्या तू आहे. आमेन, आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रिय जनांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या आठवड्याचं वचन आहे, जे शोक करतात ते धन्य, त्यास सांत्वन प्राप्त होईल.